ज्या टीमचा हाय स्कोर असेल इथे पाहतोय आपण आजच्या दिवसातील तिसरा दिवस आणि पहिला सामना रंगतोय तो मात्र संजय नगर आयोजित नाईट शृंखलेमध्ये आता तिसरा दिवस पहिला सामना मालवाडी बनाम पळसदरी दोन्ही संघ मात्र कर्जत तालुक्यातील पाहायला मिळतील. पहिला सामना गोलंदाजी मार्क पाहता आपण गोलंदाज योगेश या गोलंदाजाला सामोरे फलंदाज पाहतोय पहिला चेंडू निर्धावफेकी करतोय ट्रॅकर फलंदाज पाहतोय आपण विलास आणि भगवान विलास आणि भगवान अशी जोडी पाहतोय आपण ओपनिंगची जोडी पळत ठाकूरवाडी या टीम कडून आणि पहिलाच चेंडूवरती मात्र षटकार क्या बात आहे दुसरा चेंडू ना नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार येतोय वरटू डीजे आणि मात्र इथं षटकार खेचला होता विलाशाने परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाज बाद करतोय आणि पहिला हादरा बसतोय तो मात्र विलाशांच्या स्वरूपामध्ये पळदरी टीमला ओ टू डीजे मास्टर सामना आहे बारापाडा बनाम मिरकुटवाडी एका बाजूने पनवेल तालुक्यातील संघ बारापाडा पाहायला मिळाला आपल्याला आणि एका बाजूने मात्र खालापूर तालुक्यातील मिरकुटवाडी दोन्ही संघ जर इथं आले असतील तर आपले रिपोर्टिंग करायचे उपस्थिती आपल्याला नोंदवून घ्यायचे पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक प्रगतीपत्र चालू असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल योगेश योगेश गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला असेल टोटल पाहतो धापलकावरती 1 बाद 6 आणि हा मोठा फटका बिग हिट षटकार आहे का षटकार पंच दोन्ही हात मात्र आकाशाला समांतर करतात षटकाराची घोषणा केली जाते आणि तर नक्कीच षटकार खाल्ल्यानंतर मला दुसरा चेंडू कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते निर्दाचनची फेकी करतोय
हॅलो 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 इथं पाहायला मिळेल आपला योगेश आणि पहिलं षटक हाताळलं. 4 चेंडू निर्धाफेकी केले आणि 2 षटकार खाल्लेत. मात्र इथं धापलकरती धावा लागल्या. टोटल पाहतो आपण पलंदर टीमची धावसंख्या 12. एक बाद 12ची धावसंख्या पाहतो आपण. पलंदर टीमची धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. आणि इथं पाहायला गेलं तर व्यक्ती पहिलं आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो मात्र अजय. हॅलो स्वतः कॅप्टन असेल मात्र मालवणी टीमचे मात्र गोलंदाज अजय. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार येतोय. ओटू डीजे फेकी करायचे मैदानामध्ये. पाहायला गेलं तर पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं अजय ह्या गोलंदाजाचं. षटकार आणि फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. ट्रॅकर फलंदाज भगवान एक स्फोटक फलंदाज आहे. पुन्हा मात्र उंची जास्त लांबी कमी पाहूया. षटकार जाणार की झेल होणार. आणि काय आहे पंच. षटकार क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे मास्टरला सुवर्ण संधी. आणि अजून एक षटकार आला तर 1000 पारितोषिक आलंय प्रभाकर देशमुख यांच्या. परंतु ते 1000 पारितोषिक वा आता आपलं खिशा रिकामा झाला असता काही फरक नसतं पडलं का रे. प्रभाकर देशमुख सारखे मात्र एक मोठे आयोजक आहेत आणि एक मोठे दिलदार माणूस. आणि स्वतः स्पॉन्सर असतील मला वाटतं की ह्या टीमसाठी. गणेश देशमुख. आणि चांगली गोष्ट आहे. जवळजवळ आपल्या परिसरातील आपल्या विभागामधील ज्या चांगल्या टीम आहेत त्यांना अशी जर आपण स्पॉन्सरशिपची जर संधी दिली आणि त्यांना जर सपोर्ट केला साहेब आपण तर नक्कीच त्या टीम आपण पुढे जातील. आणि नक्कीच गणेश देशमुख आणि प्रभाकर देशमुख हे स्पॉन्सर आहे त्यामध्ये टीमचे. पळदरी टीम ह्या संघाचे. आणि पाहायला गेलं तर दुसरं षटकार चालू असताना प्रगती पथावरती धापलक जाऊन पोहोचले. टोटल पाहतोय 25 या अंकावरती. चांगली सुरुवात म्हणावं लागेल ती मात्र पलदरे ह्या टीम कडून. चांगली फलंदाजी. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू प्रगतीपत्र शिल्लक आहेत. जास्त वेळ घेऊ नका पंच. आपल्याला सुरुवात चांगली झाली आणि पहिले विनिंग ती आपली 4 षटकांची होईल आणि सेकंड विनिंग आपली 3 षटकांची होईल. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि ऑफसाईडला टोलला चेंडू त्या दिशेला पाहूया. गॅप मध्ये चेंडू थोडंसं आउटफिट खराब आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय क्षेत्ररक्षक या टीमला. आणि 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 धाव कंप्लीट. टोटल धावसंख्या पाहतो धापलकावरती 27. एक बाद 27 धावसंख्या. प्रमोद पवार मेनपाम मुद्रे हे कुठे असतील समालोचक तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचे. आणि आमचे मित्र इथे उपस्थित झालेत त्यांचं मी सरचं स्वागत करतोय. आणि इथं त्रिफळा मात्र फर्निचर मात्र इथं उडवलं गेलंय. आणि
हॅलो आणि नक्कीच इथं पद्माकर पोपे मेन फ्रॉम नांदगाव बल्लेवरे यांचे इथं आगमन झाले स्टेजवरती त्यांनी विराजमान झाले त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आयोजक संजय नगर संघ यांच्या वतीने पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसरं संपुट आले 2 बाद धापलकावरती टोटल पाहतोय आपण धाव संख्या 27 ना किती 27 धाव संख्या आणि मनोहर गोरे यांचं सुद्धा मात्र इथं आगमन झालंय नक्कीच त्यांचं सुद्धा आपण सरचं स्वागत करतोय आणि इथं मात्र दे धक्का आणि मार छक्का आणि षटकार आहे काय काय षटकार डीजे मास्टर आपल्याला सोनं संधी असेल पाहायला मिळते थोडासा स्लो स्कोरिंग इथं मात्र फलंदाज होईल बाद टू डीजे हॅलो इथं मात्र झेल टिपणं गरजेचं होतं पकडो कॅचवर जितो मॅच कॅच इन द मॅच परंतु इथं सोपा झेल दान झालाय आणि फलंदाजाला जीवदान मिळतोय धापलक जाऊन पोहोचले मात्र एका धावच्या मदतीनं टोटल पाहतोय आपण धाव संख्या धापलकावरती 34 माझ्या समावेश स्कोरच्या भूमिकेवरती पाहतोय आपण मंगेश वाघमरे मेनफ्रॉम गोरकामत यांना आणि नक्कीच सतत आजचा तिसरा दिवस इथं मदतीसाठी ते स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि लास्ट शेवट परत फायनल परत आपल्याला पाहायला मिळतील आणि नागेश उघडे थोडासा पंबल पाहायला मिळतो निर्दाचुनी सांगता होते इथं पाहिलं गेलं ना थोडस गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं अजय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता त्यानंतर मात्र थोडेसे कमबॅक पाहायला मिळालं मी यानंतरचा होणारा सामना विनंती करतोय बारापाडा टीम आणि
मुरकुटवाडी दोन्ही संघ आपण स्टेजची संपर्क साधा. जबरदस्त फटका लॉंग क्षेत्रामध्ये फेकून दिला चेंडूला. 6 धावांसाठी हा येतो चौक षटकार. पाहतो आपण धापलकावरती 40 धावा धापलकावरती आल्या लागल्यात आणि चांगली सुरुवात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा या स्पर्धेचा नियम आहे की हाय स्कोर ज्या टीमचा असेल त्याला बाय दिली जाईल आणि कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे आपण नियम अगोदर सांगितलेले आहेत आणि रिव्ह प्रत्येक टीमला 1 दिला जाईल. बाकी पंचांना मात्र प्रत्येक रिव्ह पंच घेऊ शकतात. कधीही फक्त 1 रिव्ह टीम घेऊ शकते. त्यानंतर पंच रिव्ह दिला जाईल. इथं पाहतोय क्रॉस द लाईन केलेला फटका सीमारेषे बाहेर फेकून दिला चेंडूला. 6 धावांचा षटकार येतोय. डीजे मास्टर आम्हाला सांगायला लावू नका वारंवार. हे लक्षपूर्वक आपण सूचना आपल्याला करण्यात येते की आपण लक्ष द्यायचं आहे. षटकार असू दे, चौकार असू दे, विकेट असू दे आणि ओव्हर संपली तरी आपण लावायचे. मनोरंजन करणं गरजेचं आहे. हा चेंडू खूपच ऑफस्टंपच्या बाहेर पंच पाहायला मिळेल. मयूर वाकचौरे स्वर घोषित करतायत. अवंतर धावसंख्येमध्ये भर होतोय. 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. टोटल पाहतोय आपण 47 या अंकावरती. गोलंदाज विशाल इथे बॅटची एज परंतु यष्टीरक्षक अजय चुकी करतोय. 1 धाव मात्र कंप्लीट केली गेले. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. टोटल पाहतो आपण 48 धावा. हॅलो इथं पाहतोय लेग साइड टोलला चेंडू. धावा किती पंच? 2 धावा. ओके 2 धावा मात्र स्कोरर घ्यायचे आहेत. आणि नक्कीच एक थोड्याच वेळात समालोचक इथं आपल्याला एक बुलंद आवाज प्रमोद पवार यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. एक नवोदित समालोचक तयार झालेला आहे.
परंतु आवाज जर पाहिला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते समालोचक एक मोठ्या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. काय बॉल बॉल किती आले बघ बॉल एक शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल प्रगतीपथावर चालू आहे आणि पाहतो गोलंदाज मार्कवरती गोलंदाज विशाल आणि क्रॉस द लाईन. क्या बात है. वन बाउंस चौकार. व्हॉट टू डीजे. संजयनगर येथील मात्र बाबल्या प्रभाकर वागचौरे सदस्य गुर ग्रामपंचायत वदप यांनी स्टेजमध्ये येऊन विराजमान व्हायचे. तसेच ग्रामस्थ मंडळ आपल्याला मात्र विनंती करण्यात येते की आपण सुद्धा मात्र येऊन विराजमान व्हायचे. गणपत वाघमारे मिनपम संजयनगर आणि योगेश स्टेजची संपर्क साधा. आपण स्टेजची संपर्क साधा. जे मॅन ऑफ द मॅच असतील आपल्या घरी त्या घेऊन यायचे आहेत. आणि तसेच सन्मान चिन्ह असतील ते सुद्धा आपण घेऊन यायचे आहेत. योगेश आणि राहुल गणपत जे आपली टीम आहे संजयनगर ते आपण इथे येऊन स्टेजवरती येऊन थांबायचे. आणि यस धन्यवाद आदरणीय अरुणदादा वागचौरे आयोजित संजयनगर रजनी शृंखलेच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. 60 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 61 झाल्यात ना. 61 धावा झालेल्या आहेत. 62 धाबांची गरज आहे. आणि निश्चितच आयोजकांनी काही नियम आपल्याला सांगितले असतील तरीही पुन्हा एकदा चेकआउट देतोय कर्णधारांसाठी आणि सर्व उपस्थित संघांसाठी. प्रत्येक फेरीमध्ये आपण पाहिलं तर हायेस्ट स्कोर जो संघ करेल आणि विजय मिळवेल त्या संघाला पुढल्या फेरीत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या आदरणीय पद्माकर फोपे साहेब नांदगाव बलिवरे येथून आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतील. कृपया टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. चेंडू द्यायचा आहे आयोजकांनी. एक चेंडू यस आहे. कॅमेरामॅन फोकस आहे. आदरणीय पद्माकर फोफे साहेबांचं स्वागत करतायत. यस आमचे मोठे बंधू मित्र आदरणीय प्रभाकर दादा देशमुख, त्यानंतर गणेश देशमुख माझे 40+ संघाचे सहकारी, त्यानंतर मनोहर गोरे साहेबांचं सुद्धा स्वागत करतील. चला सामना चालू करायचा आहे. निश्चितच मला वाटतं पळसदरी संघासाठी ते सपोर्टरच्या भूमिकेत इथे आलेले दिसतायत. 62 धाबा चेस करायच्या आहेत.
यावेळेला सुरुवात सुरेख आहे, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. ही खासियत आय थिंक कैलास ऑन द बॉलिंग मार्क आपण पाहतोय. नेहमीच खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे जे क्षेत्ररक्षण आहे ते अतिशय व्ही शेप मध्ये लावलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा शॉर्ट पिच आणि गुड लेंथ चेंडू कदाचित मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु मालवाडी संघ सुद्धा तेवढाच दर्जेदार. दोन्ही सलामीवीर आपण पाहतोय, अजय बागमारे आणि शंकर. एकटेच तर्रार जोडी आहे मालवाडी संघासाठी. या वेळेला मात्र अक्रॉस द लाईन चेंडू आलाय, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. नागेश सारखा तेच तर्रार क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. 2 धावा रोखू शकणार नाही. या 2 धावीने मात्र यस, आणि इथून पळसदरी संघासाठी मात्र सुवर्ण संधी असेल गोलंदाजासाठी. पाहिला आपण तर विकेट हॅट्रिक साठी श्री गणेश देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 62 धाबा म्हणजे मोठं आव्हान आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेला फसवलंय, कोणतीही चुकी करणार नाही. ग्राउंड फील्ड मध्ये मात्र योग्यरित्या चोख कामगिरी करतोय क्षेत्ररक्षक डीजे. तर कोणत्याही स्वरूपाची मोठी खेळी करता आली नाही शंकर याला. काही वर्षांपूर्वी या खेळाडूचा दरारा होता आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये. एक तडाखेबाज महत्वाचा फलंदाज. परंतु या गेल्या काही 1-2 वर्षामध्ये नावारूपाला साजेशी खेळी त्याच्याकडून होत नाही, हे सत्य आहे. परंतु अजूनही अजय नावाचं वादळ तिथे आहे मालवाडी संघाचं, ज्यांनी आपलं स्वतःचं एक कर्तृत्व सिद्ध केलंय. ओपन क्रिकेट मध्ये सुद्धा नेहमीच मालवाडी संघ खेळतो. त्यानंतर जो गोलंदाज समोर आहे तो सुद्धा पळसदरी संघातून ओपन क्रिकेट मध्ये बऱ्याच वेळा मी या खेळाडूला पाहिलंय. कैलास काही तेच तर्रार गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटवर परफ्यूम डिलिव्हरी, नाकावर टिचून केलेला चेंडू, कोणत्याही स्वरूपाचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. फलंदाज इथे होतोय बीट आणि यष्टीरक्षक मात्र कोणती चुकी करत नाही. 4 चेंडू मध्ये काय गोलंदाजी झाले. जे षटक पॉवर प्लेचं असतं त्या षटकामध्ये खूप धावा जमवण्याचा इरादा असतो. या वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा पंच अपील उचलून धरतायत. फलंदाज परतेल माघारी, गोल्डन डक घेऊन योगेश बॅक टू डगआउट. डीजे लेग बिफोर विकेटचं अपील केलं होतं, परंतु त्याच्याच अगोदर फलंदाजांनी स्वतःच्या यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतल्या होत्या. त्यामुळे हा हिट विकेट झाला होता. फलंदाज खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत, त्या चेंडूला गाईड करण्याचा मानस होता. फाईन लेग सीमारेषाच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न, कारण पाहिला आपण ना तर पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये काय चोख मारा केलाय, चोख मारा केलाय, लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, एकच धाव मिळेल, फार काही मिळेल असं वाटत नाही. अजय ला मात्र पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडलाच थांबावं लागेल. षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झाल्यात 2 बाद 4. अद्यापही येणारे 18 चेंडू आणि 58 धावांची गरज. 18 चेंडू आणि 58 धावांची गरज. आणि निश्चितच येणारे 18 चेंडू 58 धावांची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. येणारे 18 चेंडू
येणारे 18 चेंडू 58 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार. हा शॉर्ट पिच चेंडू, फायदा उचलता आला नाही. अजयला मात्र इथून थांबून जमणार नाही. त्याला या 18 चेंडूंमध्ये त्यातलाही एक चेंडू गेलाय. 17 चेंडू मधले किमान 12 चेंडू जे आहेत ते 12 ते 14 चेंडू त्यांनी खेळणं अपेक्षित आहे. तेव्हा कुठे इथपर्यंत काहीतरी कमाल होऊ शकेल सामन्यामध्ये, असं चित्र तमाम क्रीडा रसिकांना अजूनही विश्वास आहे. कारण त्याने एक स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलंय तमाम क्रीडापटूंमध्ये. अजय यावेळेला खूप उंच, पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. पाहिला आपण तर खांद्याचा अतिरिक्त वापर आणि आय थिंक 1 बाउन्स सुद्धा दिलाय पंचांनी. त्यामुळे निश्चितच पुढे पाहूया काय करणार नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण सुमित वाघ. पुन्हा एकदा एक धाव काढून देण्याचा प्रयत्न आहे, परंतु सिच्युएशन अशी आहे मॅचची की इथे तुम्हाला एक धाव काढून घेण्यासाठी प्रयत्न तर करणं खूप गरजेचं असेल. कारण नॉन स्ट्रायकर एंडला अजय आहे, परंतु चेंडू बॅटला तर लागला पाहिजे. चेंडू बॅटला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत धाव इथे मिळणार नाही. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. काय केलं जातंय कुठेतरी वारंवार. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे जात आहेत निर्धाव. एक चेंडू जातोय स्वैर आणि पुन्हा एकदा समीकरण येऊन पोहोचतंय 15 चेंडू 57 धावा. हताश निराश मालवाडी टीम. या वेळेला मात्र मला वाटत नाही अजय इथे धाव घेईल. 2 चेंडू अवघे शिल्लक आहे. या एका चेंडूवर त्याने मोठा फटका आणि दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेण्याचा जरूर इरादा त्यांनी केला पाहिजे, तरच या सामन्यामध्ये काहीतरी चमत्कार आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ती संधी फार कमी आहे. गेल्या वेळेला आपण पाहिलं तर पळसदरी संघामध्ये एक बायकर मॅन आहे भगवान, ज्याने इथे गाईड केलं जातंय. फार काही चेंडूला सन्मान देण्याचा केवळ प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सहजरित्या दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. येणारे 13 चेंडू आणि धावा जमवायच्या आहेत 54. पाहूया पळसदरी संघाचं वैशिष्ट्य असं आहे, पळसदरी ठाकूरवाडी संघ, की हा संघ मोठमोठ्या दिग्गज संघांसोबत सुद्धा सहजरित्या 2 हात करण्यासाठी तयार असतो. त्यामुळे समोर कोण आहे याला ते फारसं महत्व देत नाही. त्यांना आपला नॅचरल खेळ खेळायचा असतो, त्यांना आपला नैसर्गिक खेळ दाखवायचा असतो आणि स्वतःच्या प्रतिभेवर मात्र निश्चितच आत्मविश्वास असणारा हा संघ आहे. यावेळेला सुमित सुद्धा करतोय कमाल धमाल. कैलासच्या पावलावर पाऊल ठेवून काय गोलंदाजी होते यावेळेला. पुन्हा एकदा आणि नो बॉल घोषित केलाय. चांगला निर्णय पंचांचा, कारण सेकंड बीमर होता आणि इथे फ्री हिट असेल कारण अतिरिक्त वापर केला जातोय. चांगला निर्णय मानावा लागेल हा पंच गणेश वाघमारे यांचा. कारण पाहिलं ना आपण तर छोट्या चणीचे दोन्ही फलंदाज आहेत, त्यामुळे निश्चितच पहिला एक बीमर टाकला गेला होता, हा दुसरा बीमर, आणि इथे त्याला दंडित केलं जातंय. फ्री हिटचा फायदा उचलणार का? यावेळेला फटका फसलाय, परंतु बाद निश्चित होणार नाही. धावबाची संधी असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 10 धावा. येणारे 12 चेंडू आणि तब्बल 52 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये 26 धावा आणि अजयच्या मनगटात ती ताकद आहे. परंतु समोर जो संघ आहे तो संघ अतिशय तगडा, दर्जेदार. तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज बबलू. म्हणजे अजून नागेश नावाचं वादळ सुद्धा असेल कदाचित शेवटचं षटक टाकण्यासाठी, किंवा दुसरा सुद्धा तयार केला असेल, परंतु मी पाहिलंय. त्यामुळे निश्चितच 2 षटक काय अप्रतिम. बबलू पाहूया अजय नावाचं वादळ इथे घोंगावणार का? या मैदानाला त्याची गरज आहे, त्याच्या संघाला त्याची गरज आहे. धावा येणार का?
यावेळेला निश्चितच पंच वळतील. आमच्याकडे सहजरित्या हा चेंडू स्पैर आहे असं सांगताना पंच मयूर वाघचौरे आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेत दिसतायत, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पाहतोय गणेश वाघमारे यांना. येणारे 12 चेंडू. इथे तुम्हाला आल्या चेंडूवर प्रहार करावा लागेल. तुम्हाला चेंडूची लाईन लेंथ पाहता येणार नाही, तेवढा वेळच नाही तुमच्याकडे. यावेळेला स्ट्रेट ऑन द ग्राउंड फटका. चेंडू जाणार का? परंतु चेंडू अडवला जातोय, प्रयत्न केला जातोय, फलंदाज होतोय बाद. दुसऱ्या धावेसाठी येणारे 11 चेंडू, 50 धावांची गरज. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. येणारे 11 चेंडू, 50 धावांची गरज. बबलू ऑन बॉलिंग मार्क, तर अजय यावेळेला पुन्हा एकदा प्रयत्न केलाय आणि निश्चितच इथे प्रयत्न फसतोय. जीवाच्या आकांताने प्रयत्न केले जात आहेत, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही. फलंदाज कोणत्याही स्वरूपाचे इथे फटके मारण्यात अपयशी ठरतोय, कारण हा जो माइंड गेम आहे, क्रिकेट हा जो खेळ आहे, या खेळामध्ये तुम्ही जर धावांचा प्रेशर समोरच्या टीमवर टाकला, समोरच्या संघावर टाकला आणि केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं, तर समोर किती मोठा फलंदाज असो, तुम्ही जर का त्याला 2-3 बॉल डॉट काढले, तर तो फलंदाज एवढा प्रेशर मध्ये येतो की नेक्स्ट मॅच आयोजक बारापाडा आणि मिरकुटवाडी. आणि दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, बारापाडा बनाम मिरकुटवाडी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पाहूया, सामन्यामध्ये फार काही शिल्लक राहिलंय असं वाटत नाही, कारण चारी मुंड्या चित केलंय. फलंदाजीमध्ये अधिराज्य गाजवलंय, गोलंदाजीमध्ये अधिराज्य गाजवलंय सर्व क्षेत्रांमध्ये, आणि ग्राउंड फिल्डिंग तर काय लाजवाब झाले. अद्यापही एकही षटकार चौकार आला नाही या खेळीमध्ये, ही अपेक्षा नव्हती. पुन्हा एकदा फटका येतोय, तिथे अडवला जातोय सहजरित्या. एकच धाव मिळेल. मला वाटतंय मालवाडी संघाने इथे सहजरित्या हार मांडलेली दिसते. असा संघ नाही मालवाडी. पाहिला आपण ना, तर 4 षटकामध्ये 70 धावा त्यांच्याकडून चेस झाल्यात. परंतु एकतर नाईट क्रिकेट आहे, या नाईट क्रिकेटमध्ये वारंवार आपण खेळत नाही, त्यामुळे निश्चितच थोडासा टायमिंग जुळणं कठीण होतंय फलंदाजांसाठी. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका गेला आहे. काय क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. म्हणजे एवढ्या धावा हव्या असताना सुद्धा पळसदरी संघ हा त्याच ताकदीने खेळतोय. कुठे कॅज्युअली क्रिकेट पाहायला मिळत नाही. 7 चेंडू आणि 48 धावा. इथे 7 चेंडूवर 7 षटकार आले तरी संघ होईल पराभूत. परंतु पाहूया, हा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र येणारे 6 चेंडू, तब्बल 47 धावांची गरज. बारापाडा आणि मिरकुटवाडी. विशाल आणि रवी वाघमारे यांचा बारापाडा हा संघ, तर समोर असेल मिरकुटवाडी. नन अदर दॅन अशोक, द मास्टर माइंड आपण त्याला संबोधू शकतो, असा हा खेळाडू. त्याचा संघ भिडेल बारापाडा आणि मिरकुटवाडी. या 2 संघांमधील ही भिडंत. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. आणि आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि पुन्हा एकदा पंचांकडे अपील, लाऊड अपील. उत्साह होता, त्यामध्ये आत्मविश्वास नव्हता, आणि सुरेख सुरुवात. शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज नागेश. एक जबरदस्त नाव पळसदरी ठाकूरवाडी संघासाठी. कर्जत प्रीमियर लीग असो, त्यानंतर कर्जत खालापूर प्रीमियर लीग असो की आदिवासी रायगड प्रीमियर लीग असो, या खेळाडूने आपल्या नावाचा डंका
आणि यावेळेला पहिला चौकार येतोय, परंतु खूप उशीर झालाय. सामन्यामध्ये तितकीशी मजा राहिलेली नाही. 4 चेंडू आणि 43 धावांची गरज. केवळ पराजयाचं अंतर मालवाडी संघ कुठपर्यंत कमी करणार, कारण अजय अजूनपर्यंत मैदानात म्हणजे 4 षटका हा खेळाडू मैदानात असून सुद्धा संघ परास्त होणं यापेक्षा दुःख नसेल या संघाला. आलाय ब्रँडेड हिट आलाय अजय याच्या बॅट मधून, परंतु खूप उशीर झालाय मित्रा. असे फटके सुरुवातीला येण्याची खूप गरज होती. डीजे फायरमॅन दिसणार आहेत, पाहूया. एक सुरेख असा लॉट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय चकून, शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार आणि इथे मात्र विजयी श्री जाते दाखवताना ज्यांच्या संघातून ओपन क्रिकेट बराच काळ आम्ही खेळलो ते आदरणीय संघ